अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापन करून 150 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त शहर सुधार आघाडीने विकास कामांचा लेखाजोखा सादर केला। आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नातून शहरातील विविध विकास प्रकल्पांना गती मिळाल्याचा दावा करण्यात आला। जिगाव प्रकल्पातून पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला असून 1.5 ते 2 वर्षात शहरासह हद्दवाढ भागात दररोज पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले। कचरा व्यवस्थापनासाठी नव्या प्रणाली अंतर्गत भोड येथील प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे। मनपाच्या 60 शाळा डिजिटल करण्याची घोषणा करण्यात आली असून शहर बस सेवा 15 वर्षांपासून सुरू करण्याचाही निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला। अकोला शहरामध्ये शहर विकास आघाडीची सत्ता येऊन 150 दिवस पूर्ण झाले। या 150 दिवसामध्ये आम्ही कोणकोणती कामं केली याचा हिशेब देण्यासाठी अकोला शहर जनतेला आजची पत्रकार परिषद होती। पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भविष्यकाळात सुटणार आहे। अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे। अकोला शहरामध्ये सिटी बस सुरू होणार आहे। जे रस्ते फुटले ते पुन्हा नव्याने होतील। अकोला शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, लोकांचा ज्या जागाचा पट्टे वाटप द्यायचे त्यांचे पट्टे वाटप देणं, असे अनेक कामं अकोला शहराच्या सगळ्या जागा ज्या महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिल्या त्या सगळ्या जागा विकसित करणं, येणाऱ्या काळामध्ये महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधणं, अशा सर्व कामाला प्राधान्य देऊन पाणी, रस्ते, वीज, लाईट हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे। त्यासाठी आजची पत्रकार परिषद होती। विकास काम होत आहे सध्याच्या परिस्थितीत, मात्र विरोधक त्याच प्रकारे आरोप करत आहे। काय म्हणायचं? ती विरोधकाची भूमिका विरोधकांनी बजावली पाहिजे। त्यांना शुभेच्छा आहेत।